हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. आणि इथे रसमची तयारी चालू आहे. इथं 2-3 बटाट्याची कापं होती, आदल्या दिवशीची तीच घेतली मी, पाण्यात टाकून ठेवली होती. ही रसम पावडर आहे. आणि थोडीशी तुरीची डाळ घेतलेली, 2 चमचे मस्त धुवून घेतली 2-3 पाण्यामध्ये. आणि टोमॅटोला अशा उभ्या चिरा दिल्या आणि उभ्या चिरा देऊन 4 टोमॅटो घेतले. ते आता क्वांटिटी तुमच्या याच्यावरती आहे, किती लोक आहेत त्यानुसार. इथं थोडीशी 2 चमचे रसम पावडर घेतली आहे आणि ती पण कुकरमध्ये इथं ॲड केली. पाणी टाकून घेतलं आणि याला शिटी लावून थोडीशी लाल मिरची पावडर पण ॲड केली. इथे उडदाची डाळ मी भिजत टाकली आहे. कुकरला तोपर्यंत शिट्या लावून दिल्या. छान मस्त जी वाटी दाखवली स्टीलची, त्या वाटीने 1 वाटी डाळ घेतली, मस्त 2-3 पाण्याने धुवून तिला पण वॉश करून भिजत ठेवली. इथं गरम पाण्यात चिंच पण भिजत घातली. तोपर्यंत इथे कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. छान अशी मस्त टोमॅटो हे झाले. ते डाळ वाटायला घेतली आहे मैत्रिणींनो. उडदाची डाळ अशी मीडियम वाटून घेतली. त्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं आणि थोडंसं इनो असेल तर तुम्ही इनो पण ॲड करू शकता, या बेकिंग सोडा. इथे रस्सम उकळायला ठेवून दिली. तोपर्यंत साईडला फोडणीची तयारी, रस्सममध्ये मीठ टाकून घेतलं आहे. आणि साईडला तोपर्यंत कसं हे सगळं होईपर्यंत मिरची, आलं, लसूण सगळं साईडला मी मेथी दाणे घेतले, उडद डाळ घेतली आहे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि एक लाल मिरची असेल मैत्रिणींनो तर ती पण चालेल. तर राई, जिरं, हिंग टाकून घ्यायचं मस्त सगळं. आणि मेथी दाणे, उडदाची डाळ. इथे भांडं ऑलरेडी जास्त गरम झालं होतं म्हणून मी परत गॅस बंद केला होता. गॅस ऑन केलं आहे. त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकून घेतली, राई, जिरं टाकलं आणि त्याच्यामध्येच मेथीचे पण दाणे, कारण मेथीचा फ्लेवर खूप छान लागतो. तुम्ही इडलीचं बॅटर असेल त्याच्यामध्ये पण ॲड करू शकता तसं. तर इथे बघा मस्त हिंग टाकला आहे आणि एवढी मस्त चव लागते. सांबारच्या पुढे तर काहीच नाही. ही रसम सांबार पण नाही एवढं आवडीने खाणार, एवढं ही रसम छान लागते. छान असा कढीपत्ता, एखादी बेडगी मिरची असेल तर ती टाकून घ्यायची आणि छान अशी फोडणी तयार करायची. थोडासा लसूण पण, थोडासा नाही म्हणजे लसूण बऱ्यापैकी ॲड करायचा मैत्रिणीनं. लसणाने मग रसम छान लागते. आणि मी जितक्याही वेळा केली ना, मला मॅडमने ज्या पद्धतीने शिकवली होती त्याची माझ्या मनाने मी याला हे लावलं माझं डोकं. तर मी आता अशा मनाने करते, अशा पद्धतीने, सॉरी मनाने नाही तर अशा पद्धतीने केली ना तर खूप छान होते. आणि इथं भांडं त्याच्यामध्ये फोडणीचं टाकलं तर आमचे साहेब मला बोलत होते का ते गॅसवरती ठेवल्यामुळं कशाला टाकलं. थोडासा गुळाचा खडा ॲड केला आणि सांबार उकळायला साईडला ठेवून दिली, बाजूला चहा ठेवला. इथे छान मस्त पाण्याचा हात घेऊन वडे काढायला चालू केले. मेदूवडा पण करू शकता तुम्ही. आता असे छोटे छोटे वडे पण काढू शकता आणि मस्त असे क्रिस्पी आणि मस्त सॉफ्ट असे वडे हे काढून तयार होत आहे ते. आणि बापरे, एकच नंबर नाश्ता लागतो. आम्ही दोघांनी पण एवढे काढले होते, एवढे पण सकाळी नाश्त्याला आवडीने खाल्ले. त्यांना पण आवडतात आहे, मला पण आवडतात आहे. असे मस्त गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे, जास्त पण हे नाही करायचे. तर छान असे मस्त टिश्यू पेपर चाळणीमध्ये ठेवला आणि त्याच्यावरती असे हे वडे काढून घेतले आणि मस्त खायला छान असा नाश्ता तयार आहे. इथे चहा पण झाला. साहेब बोलतात कशाला जायचं बाहेर काय खायला, बाहेर खाण्यापेक्षा घरचं छान आहे. मस्त लागले, त्यांना तर खूप आवडतात. आणि फूडी आहे आम्ही दोघं पण. छान असा इथं मस्त पुढे प्लेटिंग केली, दोघं पण मस्त तयारी केली. कामावरती ते चालले गाडीवर, मी चालले कामावरती. जाता जाता मला बोलले तुला पण ड्रॉप करतो. आणि शनिवारच्या असं तुझे नवीन चष्मा बनवून आणला आहे, तो दाखवत होते तर चष्मा. इथं रात्रीची तयारी डिनरची. तर मस्त असं सगळ्या भाज्या घेतल्या. ते भरपूर आता भाज्यांचा सीझन आहे. खात जा मैत्रिणींनो भाज्या, तुम्ही पण शरीरासाठी चांगल्या असतात. मस्त इथे आलं, लसूण, मिरची कुटून घेतली. इथे तांदूळ आहे बासमती, हा धुवून ठेवला आहे मस्त, बिर्याणीचा तांदूळ येतो. आणि इथे छान मस्त खलबत्त्यात असं कुटून घेणार आहे. कुकर ठेवला आहे गरम व्हायला, त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. 2 पळ्या मस्त तेल टाकून घेतलेले आहे. आणि माझ्याही गावाला असं पिवळा भात बनवायची, तर मला खूप वेळा उत्सुकता लागायची की ही बनवते पण कशी बनवते माहिती नाही. तर मी बघितलेलं होता. इथे राई, जिरा ॲड केलं, हे कुटलेलं आलं, लसूण सगळं ॲड केलं. आणि मग नंतरून पुढे कांदा, टोमॅटो. आता गावी कसं सगळ्या वस्तू सगळ्या टायमाला अवेलेबल नसतात आहे, तर माझ्या जे आहे त्या गोष्टीतच बनवायचा प्रयत्न करते. आणि मैत्रिणी मी पण तसंच करते. पण इथं कसं भाज्या भेटतात आहे आपल्याला, 12ही महिने सगळ्या भाज्या मिळतात. ते गावाला नाही मिळत कधी कधी उन्हाळ्यामध्ये, तर तेव्हाच प्रॉब्लेम येतो. इथे मस्त कांदा टाकून घेतला आहे, कांदा थोडासा परतून घ्यायचा. आणि माझ्या आईचं कसं आहे ना मैत्रिणीनं, की जे आहे त्या गोष्टीतच बनवायचा प्रयत्न करायचा. तर तिच्याकडनंच मी पण शिकलेली आहे. तर मी पण मग पुढे तसंच. तर इथे सगळ्या भाज्या ॲड करून घेतल्या. इथं कांदा, लसूण, मसाला, हळद, मीठ
आणि थोडासा गोडा मसाला. आणि इथे मी दही पण ॲड केलं आहे, कारण दह्याने मी बघितलं होतं पुलाव छान बनतो. तर इथे मी असं याला पुलाव बोलू शकता, आमच्याकडे तर आम्ही मसाले भातच बोलतो. छान असं मसाले भात रेडी आहे, गरमागरम मस्त खुल्ला खुल्ला आणि छान वाफाळलेले असे लांब तांदूळ. कसा वाटला मैत्रिणी, कसा नाही व्हिडिओ नक्की कमेंट करून